Hi student, today we start in the new point in second chapter 2.4, that is oogenesis. In the 2.4 last lecture we see gametogenesis. In this gametogenesis we see first spermatogenesis and then next structure of sperm. In this spermatogenesis means process of formation of sperm, same like this male process but in female, same process but they produce ovum or egg. त्याच्यानंतर स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये आपण 3 फेजेस पाहिल्या, मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज अँड मॅच्युरेशन फेज. ह्या 3 फेजेस जशा पाहिल्या तशाच सेम इकडं सुद्धा oogenesisमध्ये काही सेम प्रोसेस आहेत. त्याच्यानंतर आपण काय चर्चेला पाहिलं, स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. मग स्पर्ममध्ये आपण काय पाहिलं, हेड हा पार्ट आहे, त्या स्पर्मच्या बॉडीचं डिव्हायडेशन कोणकोणत्या पार्टमध्ये झालं आहे, हेड असेल, नेक असेल, मिडल पीस अँड टेल, अशा पार्टमध्ये काय झालेलं आहे त्याचं थोडक्यात डिव्हायडेशन झालेलं आहे. तर सो टुडे वी स्टार्ट टुडेज पॉईंट, दॅट इज oogenesis. oogenesis means what? First definition of this oogenesis. Oogenesis means process of formation of haploid female gamete, that is egg or ovum, from diploid germinal epithelium. आता इथं काय होतं आहे, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फॉर्म होत आहेत फिमेल गॅमेट. ही सिंगल यन असतो, काय असतो, सिंगल यन. आणि फिमेल गॅमेट आहे, फिमेल गॅमेट कोणतं तर एग ऑर ओव्हम. मग हे कुठून फॉर्म होतात, फ्रॉम डिप्लॉइड जर्मिनल इपिथेलियम. डिप्लॉइडकडून, कोणाकडून, डिप्लॉइडकडून. जर्मिनल इपिथेलियम कुठं असतात, इन द टेस्टिस सेमिफेरस ट्यूब्यूल देर इज इंटरनल लाइनिंग ऑफ दिस सेल्स कॉल्ड जर्मिनल इपिथेलियम. हे जर्मिनल इपिथेलियम हे डिप्लॉइड असतात. या डिप्लॉइड करून आपल्याला हॅप्लॉइड फिमेल गॅमेट काय होत आहेत, फॉर्म झालेले दिसतात. या प्रोसेसला म्हटलं जातं oogenesis. इट इन्व्हॉल्व द प्रोसेस ऑफ मिओसिस अँड मायटोसिस. याच्यामध्ये मिओसिस पण होतं आहे आणि मायटोसिस पण होतं आहे. या 2 सेल डिव्हिजनचे टाईप आपल्याला व्यवस्थित माहिती आहे. तर पुन्हा एकदा मी सांगते, जेव्हा मिओसिस ही प्रोसेस होते तेव्हा डिप्लॉइड करून आपल्याला 2 हॅप्लॉइड सेल भेटतात. काय भेटतात, 2 हॅप्लॉइड सेल. जेव्हा स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस झाली तेव्हा पण मी सांगितलं, मिओसिस ही डिव्हिजन होत असते. तेव्हा मिओसिस होत असताना काय होतं आहे, डिप्लॉइड करून आपल्याला हॅप्लॉइड सेल भेटतात. आणि जेव्हा मायटोसिस होते तेव्हा डिप्लॉइड करून आपल्याला 2 डिप्लॉइड सेल भेटतात. मायटोसिसमध्ये 2n कडून डबल 2n भेटतात आणि मिओसिसमध्ये 2n कडून सिंगल 2n भेटतात. म्हणजे काय, 2 हॅप्लॉइड गॅमेट्स आपल्याला भेटतात. म्हणजे यासुद्धा प्रोसेसमध्ये oogenesisमध्ये काय सांगितलं आहे, ती प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. ते कोणापासून फॉर्म होतं आहे, डिप्लॉइड जर्मिनल इपिथेलियमपासून. जर्मिनल इपिथेलियम कुठं असतात, इन दी सेमिफेरस ट्यूब्यूल. तर याच्यामध्ये मिओसिस आणि मायटोसिस ह्या डिव्हिजन दोन्ही पण होतात. ही जी प्रोसेस आहे oogenesis, इट कॅन बी डिवायडेड इंटू 3 स्टेजेस. ही सुद्धा 3 स्टेजेसमध्ये डिवाइड झाली आहे. जसं स्पर्मॅटोजेनेसिस 3 स्टेजेसमध्ये डिवाइड झालेलं आहे. ते आहे मल्टिप्लिकेशन फेज, त्याच्यानंतर ग्रोथ फेज, मॅच्युरेशन फेज. डायग्रॅम इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट ड्रॉ द डायग्रॅम अँड देन अंडरस्टँड द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ these 3 phases. फर्स्ट सी दी डायग्रॅम, दिस प्रोसेस ऑफ oogenesis. oogenesis ही प्रोसेसची काय डायग्रॅम आहे. जर डायग्रॅम जर आपण पाहिली नाही तर आपल्याला या 3ही फेजेस समजणार नाही आहेत. म्हणून ती डायग्रॅमचा आपल्याला व्यवस्थित विचार करायचा आहे आणि त्यानुसार काय करणार आहेत आपण, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहेत. आता फर्स्ट फेज पाहिजे आपल्याला, मल्टिप्लिकेशन फेज इथं दाखवलेली फर्स्ट फेज आहे ती मल्टिप्लिकेशन फेज. इथं होतात मायटोटिक डिव्हिजन. काय होतात, मायटोटिक डिव्हिजन होतात. म्हणजे आपल्याला काय होणार, डिप्लॉइड करून 2 डिप्लॉइड सेल भेटणार. हे व्यवस्थित शेवटपर्यंत लक्षात ठेवायचे. आता फर्स्ट फेज आपण पाहतो, तिथे व्यवस्थित नावच दिलेले आहे आपल्याला. फर्स्ट मल्टिप्लिकेशन फेज, इट ऑकर्स मायटोटिक डिव्हिजन. आता आपण कॅरेक्टर वाईज पाहू डायग्रॅममध्येच. डायग्रॅममध्ये आपण काय पाहणार, फर्स्ट मल्टिप्लिकेशन फेज. इन दिस स्टेज प्रायमरी जर्मिनल सेल्स, आता PGC मीन्स प्रायमरी जर्मिनल सेल्स, हे काय आहेत, डिप्लॉइड आहेत. काय आहेत, डिप्लॉइड आहेत. ऑफ ओव्हरी, कुठं असतात, ओव्हरीमध्ये असतात. इट अंडरगो रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. याच्यामध्ये काय होतात, रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतात. डिव्हिजन झाल्याच्यानंतर टू फॉर्म मिलियन्स ऑफ ओगोनियल सेल्स. आता जेव्हा यांच्यामध्ये काय होते, रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होते तेव्हा हे 2 ओगोनी आधी फॉर्म होतात. रिपीट व्हायला लागली की मिलियन्स ऑफ ओगोनियल सेल, म्हणजे खालचे आपल्याला जे 4 ओगोनियल सेल्स तयार झाले ते पाहायला भेटतात. दिस प्रोसेस इज कम्प्लिटेड इन एम्ब्रियॉनिक स्टेज ऑफ ह्युमन फिमेल्स. ही फेज कधी कंप्लीट होते, मल्टिप्लिकेशन फेज फिमेलमध्ये एम्ब्रियॉनिक स्टेजला. एम्ब्रिओ कधी फॉर्म होतो, जेव्हा फर्टिलायझेशन होतं मेल अँड
फिमेलचं फ्युजन होतं तेव्हा काय होतं, जो गॅमेट तयार होतो त्या गॅमेटचं नंतर रूपांतर कशामध्ये होतं, तर गॅमेट्सचं रूपांतर नंतर कशामध्ये केलं जातं, तर तो जो झायगोट आहे त्यालाच काय म्हटलं जातं, एम्ब्रिओ. काय म्हटलं जातं, एम्ब्रिओ. म्हणजेच या स्टेजला काय होते, ही मल्टिप्लिकेशन फेज चालू असते. मल्टिप्लिकेशन फेज इन दिस स्टेज प्रायमरी जर्मिनल प्रायमरी जर्मिनल सेल्स याच्यामध्ये काय होतं, हा जो फर्स्ट आहे PGC मीन्स प्रायमरी जर्मिनल सेल्स हा कसा आहे, डिप्लॉइड असतो. इट अंडरगो रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. याच्यामध्ये काय होतात, रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतात अँड टू फॉर्म मिलियन्स ऑफ ओगोनियल सेल्स. आणि ते काय करतात, आपल्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन झाल्याच्या नंतर आधी दोन ओगोनियल सेल फॉर्म करतात. त्याच्यानंतर रिपीटेडली मायटोटिक डिव्हिजन होऊन तिथं काय होत आहेत, जास्तीत जास्त ओगोनियल म्हणजे मिलियन्स ऑफ ओगोनियल सेल हा एकच प्रायमरी जर्मिनल सेल्स करू शकतो मायटोटिक डिव्हिजन होऊन. म्हणजे आपली फर्स्ट फेज काय झाली, कंप्लीट झाली. त्याच्यानंतर सेकंड फेज आहे ती ग्रोथ फेज. कोणती, ग्रोथ फेज. आता ही जी ग्रोथ फेज आहे त्याचा विचार करायचा आहे आपल्याला. आता आपल्याला ओगोनियल सेल भेटलेले आहेत मल्टिप्लिकेशन फेजमध्ये. आता जी ग्रोथ फेज आहे या ग्रोथ फेजमध्ये काय होतं आहे, तर मिलियन्स ऑफ ओगोनियल सेल्स आपल्याला मल्टिप्लिकेशन फेजमध्ये भेटले आहेत. म्हणजे ते 4 ओगोनियल सेल आहेत. आता त्याच्याचमध्ये काय होणार, चेंजेस होणार आणि लगेच सेकंड स्टेज आपली ग्रोथ फेज चालू होणार. तर ग्रोथ फेज म्हणजे नेमकं काय, तर ही ग्रोथ फेज जी दिसते आता सेकंड ग्रोथ फेजमध्ये काय होतं, सम ऑफ दी ओगोनिया स्टॉप डिव्हिजन. आता याच्यातले काहीच ओगोनिया काय करतात, हे डिव्हिजन स्टॉप करतात. आपल्यापासून एकही सेल ते डिवाइड होऊ देत नाही आणि बिगिन टू इन्क्रीज इन साईज. डिवाइड होतच नाहीत परंतु ते काय करतात, आपली साईज इन्क्रीज करतात अँड फॉर्म प्रायमरी ओसाइट. आता दिसते आपल्याला ग्रोथ फेजमध्ये हे जे सगळे ओगोनियल सेल आहेत मल्टिप्लिकेशन फेजमधले हे काय करतात, स्टॉप टू डिव्हिजन करतच नाही. यांच्यामध्ये मायटोसिस होत नाही, मिओसिस होत नाही, परंतु ते काय करतात, सम ऑफ देम त्याच्यातला एखादाच काय करतो, इन्क्रीज इन साईज, स्वतःची साईज काय करतो, इन्क्रीज करतो. इन्क्रीज कशासाठी करतात, टू ॲब्सॉर्ब फूड मटेरियल. मग जेव्हा इन्क्रीज साईज करतात तेव्हा काय होतं आहे, इथं काय फॉर्म झालं आहे, इन्क्रीज इन साईज अँड इट फॉर्म प्रायमरी ओसाइट. आणि हे प्रायमरी ओसाइट कसं आहे, डिप्लॉइड. कसं आहे, डिप्लॉइड. इथं दिसतंय व्यवस्थित पहा, सेकंड ग्रोथ फेजमध्ये एकाच ओगोनियल सेलचं काय झालं, त्याची साईज इन्क्रीज झाली, त्याचंच काय नाव आहे, प्रायमरी ओसाइट. आणि हा प्रायमरी ओसाइट कसा आहे, डिप्लॉइड आहे. कसा आहे, डिप्लॉइड. तर मग याच्यामध्ये या ओसाइटमध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटतात, इट कंटेन सेल्युलर ऑर्गनेल्स लाईक आपण जे 11th स्टँडर्डला पाहिले ते सेल्युलर ऑर्गनेल्स और मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स लाईक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपेरेटस अँड मायटोकॉन्ड्रिया इन्क्रीज इन नंबर दिस सेकंडरी ओसाइट. कधी त्यांच्यामध्ये इन्क्रीज इन नंबर होतात, जेव्हा मल्टिप्लिकेशन फेजमध्ये एकाच ओगोनियल सेलचं काय होतं, साईज इन्क्रीज होते. तेव्हा इन्क्रीज साईज झाली की त्याच्यामध्ये काय असतात, प्रायमरी ओसाइट फॉर्म होतात. काय होतात, प्रायमरी ओसाइट फॉर्म होतात. आणि प्रायमरी ओसाइट फॉर्म झाल्या की त्या एका सेलमध्ये त्या प्रायमरी सेलमध्ये काय असतात, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स लाईक गोल्गी ॲपेरेटस, मायटोकॉन्ड्रिया इन्क्रीज इन नंबर. म्हणजे याच्यामध्ये काय असतात, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपेरेटस, मायटोकॉन्ड्रिया इन्क्रीज इन नंबर. म्हणजे 2 फेजेस आपल्या कंप्लीट झाल्यात. आपण आलो फक्त प्रायमरी ओसाइटपर्यंत. कुठपर्यंत, प्रायमरी ओसाइटपर्यंत. इथं कोणतीही मायटोटिक मिओटिक डिव्हिजन झालेली नाही आहे. फक्त ओगोनियल सेलची साईज जी आहे ती इन्क्रीज झाली आणि इन्क्रीज झाल्याच्या नंतर काय झालं आहे, प्रायमरी ओसाइट तिथं डिप्लॉइड प्रायमरी ओसाइट फॉर्म झाला आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटलं, ER मीन्स एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपेरेटस, मायटोकॉन्ड्रिया इन्क्रीज इन नंबर. त्याच्यानंतर आता आपल्याला मॅच्युरेशन फेज पाहिजे. ही सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची अशी फेज आहे. 2 फेजेस एकदम सोप्या होत्या. आता आपल्याला प्रायमरी ओसाइट जे डिप्लॉइड भेटलं आहे ग्रोथ फेजमध्ये. आता त्याच्यानंतर इथं आपल्याला काय पाहिजे आहे, स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लक्ष देऊन डायग्रॅम ऑब्झर्व केली तरच आपल्याला ही मॅच्युरेशन फेज समजणार आहे. दिस मॅच्युरेशन फेज oogenesis टेक्स प्लेस इन ओव्हरीज. मॅच्युरेशन फेजमध्ये oogenesis कुठं होतं, ओव्हरीज. इन द प्रोसेस इज इनिशिएटेड प्रायर टू बर्थ ऑफ बेबी. म्हणजे ही जी oogenesis ही प्रोसेस आहे, म्हणजे इथं मी काही अजून कॅरेक्टर सांगितलं नाही डायग्रॅममध्ये, फक्त इथं काय होणार आहे, oogenesis ही प्रोसेस होणार आहे. oogenesis मीन्स प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ओव्हम और ओव्हा. oogenesis टेक्स प्लेस इन ओव्हरीज. दिस प्रोसेस इज इनिशिएटेड प्रायर टू बर्थ ऑफ फिमेल बेबी. म्हणजे ही कधी होणार, फिमेल बेबीची बर्थ होण्याआधी ही जी oogenesis प्रोसेस आहे ही oogenesis प्रोसेस मॅच्युरेशन फेजमध्ये होते. म्हणजे इथं काय होतं आहे, ओव्हम फॉर्मेशन होणार आहे, परंतु कधी होणार, इन ओव्हरीज. दिस प्रोसेस इज इनिशिएट
प्रायर टू बर्थ ऑफ फिमेल बेबी. कधी होणार? फिमेल बेबीची बर्थ होण्याआधीच ही प्रोसेस होणार आहे. आता आपल्याला व्यवस्थित पाहायचं आहे. प्रायमरी ओसाइट आपल्याला ग्रोथ फेजमध्ये भेटलेले आहेत. दिस प्रायमरी ओसाइट्स आर डिप्लॉइड. दिस प्रायमरी ओसाइट एंटर इन मॅच्युरेशन फेज. इट इन्क्लूड मिओटिक डिव्हिजन. आता प्रायमरी ओसाइट हा ग्रोथ फेजमध्ये होता. आता तो ग्रोथ फेजला मधला प्रायमरी ओसाइट कुठं जाणार? एंटर इन मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेजमध्ये जेव्हा तो जाणार तेव्हा त्याच्यामध्ये 2 फेजेस आपल्याला पाहायला भेटणार. इट इन्क्लूड्स मिओटिक डिव्हिजन्स. इट इन्क्लूड मिओटिक डिव्हिजन अँड ऑल्सो मिओसिस. म्हणजेच मिओटिक डिव्हिजन होतात. म्हणजे याच्यामध्ये काय होतं? मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड या 2 डिव्हिजन आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतात. म्हणजे मॅच्युरेशन फेजमध्ये मी फर्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं, याच्यामध्ये ओजेनेसिस प्रोसेस होते. म्हणजे ओव्हम फॉर्म होतात. परंतु कधी? इट टेक्स प्लेस इन ओव्हरीज. दिस प्रोसेस इज इनिशिएटेड प्रायर टू बर्थ ऑफ फिमेल बेबी. म्हणजे फिमेल बेबीची बर्थ होण्याआधीची ही सगळी प्रोसेस मॅच्युरेशन फेजमध्ये होते. मग ग्रोथ फेजमध्ये आपल्याला काय भेटलं आहे? प्रायमरी ओसाइट. काय भेटलं आहे? प्रायमरी ओसाइट हे ग्रोथ फेजमध्ये भेटलं आहे. तर हे प्रायमरी ओसाइट इट एंटर प्रायमरी डिप्लॉइड ओसाइट आहेत. हे कसे? डिप्लॉइड. इट एंटर इन द मॅच्युरेशन फेज. कुठं जातात? एंटर इन टू द मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेजमध्ये त्यांची एंट्री होते प्रायमरी ओसाइटची. इट इन्क्लूड्स मिओटिक डिव्हिजन. याच्यामध्ये काय होतात? मिओटिक डिव्हिजन होतात. मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. कोणत्या? मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड. त्याच्यानंतर आपण या मॅच्युरेशन फेजमध्ये नेक्स्ट कॅरेक्टर सांगणार आहे. हा जो डिप्लॉइड प्रायमरी ओसाइट आहे याच्यामध्ये मिओसिस होतं आहे. मिओसिस फर्स्ट होतं आहे आणि मिओसिस सेकंड. आता पहिल्यांदा होणार ते मिओसिस फर्स्ट. डिप्लॉइड प्रायमरी ओसाइट जो मॅच्युरेशन फेजमध्ये आला आहे इट अंडरगोज मिओसिस फर्स्ट. आता इथं व्यवस्थित दिसतंय. जो प्रायमरी ओसाइट मॅच्युरेशन फेजमध्ये आला आहे इट अंडरगोज मिओसिस फर्स्ट. याच्यामध्ये मिओसिस फर्स्ट होणार टू फॉर्म 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स. 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आपल्याला फॉर्म झालेले दिसतात. इकडे सेकंडरी ओसाइट अँड फर्स्ट पोलार बॉडी. हे काय झाले? सेकंडरी ओसाइट लेफ्ट साईडला आणि फर्स्ट पोलार बॉडी राईट साईडला. कधी फॉर्म झाले? जेव्हा प्रायमरी ओसाइटची एंट्री मॅच्युरेशन फेजमध्ये झाले आणि त्याच्यामध्ये मिओसिस फर्स्ट झालं. मिओटिक डिव्हिजन होतात. म्हणजे डिप्लॉइडकडून आपल्याला हॅप्लॉइड सेल भेटतात 2. तसंच आपल्याला इथं हॅप्लॉइड सेल पाहायला भेटतात. तर फर्स्ट हॅप्लॉइड सेल आहे सेकंडरी ओसाइट आणि सेकंड आहे पोलार बॉडी. नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगते पहा. द डिव्हिजन इज पिक्युलर इन फिमेल ॲज बोथ डॉटर सेल्स आर हॅप्लॉइड इन नंबर. आता हे जे हॅप्लॉइड नंबर आपल्याला भेटले आहेत हे एकदम पिक्युलर वैशिष्ट्यपूर्ण असं कॅरेक्टर्स आहेत फिमेलमध्ये. कारण ह्याच्यामध्ये जे डॉटर सेल्स आहेत हे बोथ डॉटर सेल्स कसे आहेत? हॅप्लॉइड आहेत. कसे आहेत? हे एक पिक्युलर वैशिष्ट्यपूर्ण कॅरेक्टर फिमेलमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. हे हॅप्लॉइड इन नंबरचे असतात. म्हणजे याच्यामध्ये क्रोमोझोम कसे असतात? इच हॅव 23 क्रोमोझोम. म्हणजे सेकंडरी ओसाइटमध्ये 23 आणि इकडं पोलार बॉडी त्याच्यामध्ये काय असतात? 23 क्रोमोझोम असतात. म्हणजे हे कसे आहेत? हॅप्लॉइड आहेत. आणि हे एकदम पिक्युलर वैशिष्ट्यपूर्ण असं कॅरेक्टर आहे इन फिमेल बॉडी. त्याच्यानंतर बट ड्यू टू अनइक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझमची काय होते? अनइक्वल डिव्हिजन होते. आता अनइक्वल डिव्हिजन होते म्हणून काय होतं आहे तर पहा. ड्यू टू अनइक्वल डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम 2 डॉटर सेल्स आर प्रोड्यूस. मग 2 डॉटर सेल्स कोणत्या प्रोड्यूस झाल्या? त्या प्रायमरी ओसाइटमध्ये मिओसिस फर्स्ट होऊन त्या अनइक्वल झाल्यात. कशा झाल्यात? अनइक्वल. म्हणजे एक मोठी आणि एक छोटी. त्याला म्हटलं आहे अनइक्वल. त्या कशामुळे झाला? ड्यू टू सायटोप्लाझम. वेअर इज सायटोप्लाझम प्रेझेंट in the center there is nucleus. Around the nucleus there is semi-fluid membrane is called as semi-fluid. Liquid is present is called as cytoplasm. आणि या सायटोप्लाझममुळे या प्रायमरी ओसाइट सेल्समध्ये जो सायटोप्लाझम होता त्याच्यामुळे याच्यामध्ये मिओसिस फर्स्ट होत असताना त्याच्या अनइक्वल डिव्हिजन झाल्या. एक डिव्हिजन मोठी आणि एक डिव्हिजन छोटी. म्हणजे नेक्स्ट कॅरेक्टर मी सांगते. वन इज लार्ज इज कॉल्ड एज सेकंडरी ओसाइट. एक जी लार्ज डिव्हिजन झाली त्याला म्हणायचं आहे सेकंडरी ओसाइट अँड अनदर इज स्मॉल इज कॉल्ड एज फर्स्ट पोलार बॉडी. काय म्हणायचं आहे? फर्स्ट पोलार बॉडी. आता ही पोलार बॉडीचं फंक्शन नेमकं काय आहे? टू कन्झर्व सायटोप्लाझम फॉर दी ओसाइट. ओसाइटमधला जो सायटोप्लाझम आहे हा व्यवस्थित कन्झर्व स्टोअर करून ठेवण्याचं काम ह्या फर्स्ट पोलार बॉडी करत असतात. म्हणजे मी कॅरेक्टर्स काय सांगते. आपण ग्रोथ फेजपर्यंत व्यवस्थित आलो होतो. ग्रोथ फेजनंतर आपण प्रायमरी ओसाइटपर्यंत आलो. प्रायमरी ओसाइटची एंट्री कुठं झाली? थर्ड फेजमध्ये मॅच्युरेशन फेजमध्ये. मग हा जो प्रायमरी ओसाइट आहे हा डिप्लॉइड आहे. याच्यामध्ये काय झालं?
मिओसिस फर्स्ट झालं. काय झालं? मिओसिस फर्स्ट डिव्हिजन झाली. त्याच्यामुळं काय झालं? त्याच्या अनइक्वल डिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला 2 डॉटर सेल्स, हॅप्लॉइड डॉटर सेल्स पाहायला भेटले. त्याच्यामध्ये अनइक्वल डिव्हिजन झाल्या त्या सायटोप्लाझममुळे, आणि सायटोप्लाझममुळे अनइक्वल डिव्हिजन कोणत्या झाल्या? वन इज लार्ज डिव्हिजन कॉल्ड ॲज सेकंडरी ओसाइट ही, आणि वन इज स्मॉल कॉल्ड ॲज फर्स्ट पोलार बॉडी. दिस फर्स्ट पोलार बॉडी डज नॉट एंटर मिओसिस सेकंड. फर्स्ट पोलार बॉडी आहे ही मिओसिस सेकंडमध्ये एंट्रीच करत नाही. मिओसिस सेकंड या स्टेजमध्ये ती जातच नाही. फर्स्ट पोलार बॉडी डज नॉट एंटर मिओसिस सेकंड. आता मिओसिस फर्स्ट प्रोसेस संपलेली. आपण सांगतोय मॅच्युरेशन फेजमध्ये मिओसिस ही प्रोसेस होते, त्याच्यामध्ये मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड होते. आणि मिओसिस फर्स्ट झाल्यानंतर 2 सेल आपल्याला पाहायला भेटले, हॅप्लॉइड सेकंडरी ओसाइट आणि फर्स्ट पोलार बॉडी. आता परत आपल्याला मिओसिस सेकंड स्टेज पाहिजे. मिओसिस सेकंड स्टेजमध्ये ही पोलार बॉडी एंट्री करत नाही. नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगतोय आपण? फर्स्ट पोलार बॉडी डज नॉट एंटर मिओसिस सेकंड. ही मिओसिस सेकंडमध्ये हिची एंट्री होतच नाही. दिस सेकंडरी ओसाइट प्रोसीड मिओसिस सेकंड. आणि फक्त सेकंडरी ओसाइट काय करतोय? मिओसिस सेकंडनुसार सेकंडमध्ये फक्त सेकंडरी ओसाइटमध्ये काय होते? प्रोसेस होते. पोलार बॉडीमध्ये होत नाही. पोलार बॉडी डज नॉट एंटर इन मिओसिस सेकंड. ओनली सेकंडरी ओसाइट इट अंडरगोज मिओसिस सेकंड. पोलार बॉडीचा विषय संपलाय. आता सेकंडरी ओसाइटमध्ये काय होणार? प्रोसेस होणार. In this, its division is further stopped to this stage. Secondary oocyte is shed from Graafian follicle and ovary. जेव्हा मिओसिस सेकंड होतं तेव्हा हे जे सेकंडरी oocyte हे काय होते? शेड फ्रॉम ग्राफियन फॉलिकल, म्हणजे हे सगळे मॅच्युअर फॉलिकलपर्यंत आलेले आहेत. त्याच्यापासून ते काय होणार? आता ब्रेक होणार. काय होणार? ब्रेक होणार. ओव्हरीचं स्ट्रक्चर आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. आपण तिथे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी फॉलिकल आणि ग्राफियन फॉलिकल पाहिलं होतं. मग हे सेकंडरी ओसाइट कुठं जातात? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होण्यासाठी मॅच्युरेशन फेजमध्ये जातात. मग आता मिओसिस सेकंड होतं या सेकंडरी ओसाइटमध्ये, तेव्हा काय होतं आहे? ही जी डिव्हिजन होती सेकंडरी ओसाइटमध्ये, मिओटिक डिव्हिजन होते सेकंड, तेव्हा काय करतात? डिव्हिजन इज फर्दर स्टॉप. ही डिव्हिजन स्टॉप करतात आणि सेकंडरी ओसाइट इज शेड आउट फ्रॉम ग्राफियन फॉलिकल अँड ओव्हरी. ओव्हरीच्या ते बाहेर पडायला बघतात. हे जे सेकंडरी ओसाइट आहे ते सेकंडरी जे एग्ज आहेत हे काय करतात? ते ग्राफियन फॉलिकल रप्चर करतात आणि त्या ओव्हरीच्या बाहेर पडण्याचं पाहतात. शेड आउट म्हटलं जातं. अँड रिस्टार्ट अँड कम्प्लिशन ऑफ मिओसिस सेकंड विल हॅपन ओनली विथ एंट्री ऑफ स्पर्म. आणि कधी होतं आहे? जेव्हा आपण ओव्हिडक्ट हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट पाहिला. मिओसिस सेकंड कधी होतं आहे? ह्या ग्राफियन फॉलिकलमधून ओसाइट म्हणजे एग्ज बाहेर पडले आणि परत मिओसिस सेकंड होणार. काय होणार? मिओसिस सेकंड होणार. ओसाइट हे कशातून बाहेर पडले? ग्राफियन फॉलिकलमधून. याच्यामध्ये मिओसिस सेकंड होणार आहे. मग जर मिओसिस सेकंड होणार आहे तर तिथं स्पर्मची गरज असते. मग हे कधी रिस्टार्ट होते मिओसिस सेकंड? सेकंडरी ओसाइट तर बाहेर पडले ओव्हरीच्या. इट रिस्टार्ट अँड कम्प्लिशन ऑफ मिओसिस सेकंड विल हॅपन ओनली विथ एंट्री ऑफ स्पर्म. जेव्हा स्पर्म त्या ओव्हरीकडे येतील तेव्हाच त्यांची प्रोसेस मिओसिस सेकंड ही स्टार्ट होते. तर नंतरचं कॅरेक्टर सांगितलं आहे. दिस इज लास्ट फेज इज युजली कम्प्लिटेड इन ॲम्पुला ऑफ दी ओव्हिडक्ट ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन. आणि मिओसिस सेकंडमध्ये ही जी प्रोसेस आहे ही जी लास्ट प्रोसेस ह्या ओजेनेसिसमधली, दिस लास्ट फेजेस युजली कम्प्लिटेड इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट दॅट इज ओव्हरी. ओव्हरी, या ओव्हरीमध्ये जो ओव्हिडक्ट हा पार्ट असतो, या ओव्हिडक्टमध्ये ॲम्पुला ह्या रिजनवरती आपण व्यवस्थित स्ट्रक्चर पाहिले. एक्झॅक्ट ॲम्पुला कुठं प्रेझेंट असतो? या ॲम्पुलावरती त्या टायमिंगला काय होतं? ते फर्टिलायझेशन होतं. काय होतं? फर्टिलायझेशन होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगायचं आहे, इन दिस डिव्हिजन ऑल्सो 2 अनइक्वल डॉटर सेल्स आर फॉर्म. आणि या सेकंडरी ओसाइटमध्ये काय होतात? मिओसिस सेकंडमध्ये त्यांचं काय झालं? सेकंडरी ओसाइट ओव्हरीच्या बाहेर आले. ग्राफियन फॉलिकलमधून ओव्हरीच्या ते बाहेर पडले. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन झालं. कधी झालं? जेव्हा त्यांच्यामध्ये मिओसिस सेकंड ही प्रोसेस रिस्टार्ट झाली आणि ती कंप्लीट होण्यासाठी त्या स्पर्मची एंट्री त्याच्यामध्ये झाली. स्पर्म त्या ओव्हमकडे आल्यानंतर त्यांचं फर्टिलायझेशन कुठं झालं? द ॲम्पुलर रिजन ऑफ दी ओव्हिडक्ट टाईम ऑफ फर्टिलायझेशन. तिथे त्यांचं फर्टिलायझेशन झालं. आणि त्याच्यानंतर इन दिस डिव्हिजन मिओसिस सेकंड त्यांच्यामध्ये होतं आहे. ऑल्सो 2 अनइक्वल डॉटर सेल्स आर फॉर्म. त्यांच्यापासून या सेकंडरी ओसाइटमध्ये मिओसिस सेकंड होऊन फर्टिलायझेशन होऊन 2 डॉटर सेल्स फॉर्म झाल्यात. त्या कोणत्या? द लार्ज सेल आर कॉल्ड ॲज ओव्हम. आता सेकंडरी ओसाइटचाच विचार करतो आहे आपण. फर्स्ट पोलार बॉडीमध्ये मिओसिस सेकंड होत नाही. मग सेकंडरी ओसाइटमध्ये मिओसिस सेकंड होतं तेव्हा काय होतं आहे? त्याच्या पण 2 अनइक्वल डिव्हिजन
होतात आणि डॉटर सेल्स फॉर्म होतात तर आहे द लार्ज सेल इज कॉल्ड ॲज ओव्हम. जी लार्ज सेल आहे त्याला काय म्हणायचं आहे ओव्हम आणि दी स्मॉल सेल इज कॉल्ड ॲज सेकंड पोलार बॉडी. ही जी स्मॉल सेल दिसते ही काय आहे सेकंड पोलार बॉडी इकडं आणि ही जी आहे लार्ज सेल कॉल्ड ॲज ओव्हम. म्हणजे मिओसिस सेकंड ही प्रोसेस फक्त सेकंडरी ओसाइटमध्ये होते नॉट इन पोलार बॉडी. त्याच्यामधून सुद्धा दोन अनइक्वल डिव्हिजन पाहायला भेटले आपल्याला. लार्ज इज कॉल्ड ॲज ओव्हम अँड स्मॉल इज कॉल्ड ॲज पोलार बॉडी. त्याच्यानंतर आपण पाहतोय हा जो ओव्हम आहे हा ओव्हम नेमका कशासाठी हेल्पफुल असतो. ओव्हम हा जो ओव्हम आहे हा सिंगल आहे. कसा आहे सिंगल हॅप्लॉइड आहे. इट फॉर्म फंक्शन ॲज द फिमेल गॅमेट अँड इट रेडी फॉर फर्टिलायझेशन. आणि हा ओव्हम ऑफकोर्स फिमेल गॅमेट आहे आणि ह्या फिमेल गॅमेटचं फंक्शन काय इट रेडी फॉर फर्टिलायझेशन. तर थोडक्यात एक कन्सेप्ट सांगायची कंप्लिशन ऑफ मिओसिस सेकंड अँड कंप्लिशन ऑफ फर्टिलायझेशन. मिओसिस सेकंड झालं फर्टिलायझेशन कंप्लीट झालं हँड टू हँड म्हणजे डायरेक्टली फर्टिलायझेशन झालं. मिओसिस सेकंड कंप्लीट झालं ओव्हम रिलीज झाला अँड कंप्लिशन ऑफ फर्टिलायझेशन अँड सेकंडरी ओसाइट डज नॉट रिसीव द स्पर्म इट शेड ऑफ अलॉंग विथ मेन्स्ट्रम. त्याच्यानंतर ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर जे सेकंडरी ओसाइट आहेत हे सेकंडरी ओसाइट डज नॉट रिसीव स्पर्म. हे स्पर्म रिसीव करत नाही एकदा प्रोसेस झाली की मिओसिस सेकंडची. आणि हे काय करतायत डायरेक्टली त्यांचे जे एग आहेत जे ओसाइटमध्ये ओव्हम्स आहेत ते काय करतात अलॉंग विथ मेन्स्ट्रम ब्लड फ्लोच्या माध्यमातून शेड आउट करतात. बॉडीच्या बाहेर टाकण्याचं काम हे करत असतात. म्हणजेच आपण काय पाहतो फर्स्ट परत एकदा आपण समजून घेऊया स्टेजेस. त्याच्या आधी आपण काय पाहिले थोडक्यात प्रोसेस पाहिली ती प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. काय पाहिलं प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. त्याला काय म्हटलं आपण ओजेनेसिस. काय ओजेनेसिसमध्ये आपण काय सांगितलं याच्यामध्ये हे कधी फॉर्म होते हॅप्लॉइड गॅमेट डिप्लॉइड जर्मिनल इप्थिलियमकडून हे फॉर्म होतात. त्याच्यामध्ये या ओजेनेसिसमध्ये मिओसिस अँड मायटोसिस ह्या दोन्ही फेजेस होत असतात. तर मी व्यवस्थित डिस्क्रिप्शन दिलेलं आहे इथं. तर हे डिस्क्रिप्शन आपल्याला या डायग्रॅमनुसार काय करायचं पुस्तकामध्ये डायग्रॅम पाहायची आणि त्याचं डिस्क्रिप्शन व्यवस्थित वाचायचं आणि डायग्रॅमशी कम्पेअर करायचं. तर फर्स्ट आपण सांगतो ह्या ओजेनेसिस प्रोसेसमध्ये सुद्धा काय होतं आहे डिवायडेड इंटू 3 स्टेजेस मल्टिप्लिकेशन फेज ग्रोथ फेज. जेव्हा मल्टिप्लिकेशन स्टेज आपण पाहिली फर्स्ट सर्कल होतं ते प्रायमरी जर्मिनल सेलचं. हा डिप्लॉइड होता. डिप्लॉइड प्रायमरी जर्मिनल सेल्समध्ये काय होतं मायटोटिक डिव्हिजन होतात रिपीटेड आणि काय होतं मिलियन्स ऑफ ओगोनियल सेल्स फॉर्म तयार होतात. आणि ही जी प्रोसेस ही मल्टिप्लिकेशन फेज कधी कंप्लीट होते इन एम्ब्रियॉनिक स्टेज ऑफ ह्युमन फिमेल्स. म्हणजे एम्ब्रियॉनिक स्टेज फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर झायगोट फॉर्म होतो म्हणजे तो एम्ब्रिओ असतो आणि त्या स्टेजला ही मल्टिप्लिकेशन फेज कंप्लीट होते. त्याच्यानंतर आपण ग्रोथ फेजकडे आलो. ग्रोथ फेजकडे आपण काय पाहिलं सम ऑफ दी ओगोनिया काय करतात ते स्टॉप टू डिव्हिजन. आता हिथंच डायग्राममध्ये आपण परत एकदा पाहू हे जे ओगोनिया आहेत हे ओगोनिया डिव्हिजन स्टॉप करतात. आपण ग्रोथ फेजचा विचार करतोय. डिव्हिजन स्टॉप केल्याच्या नंतर ते काय करतात इन्क्रीज इन साईज इन्क्रीज करतात आणि इन्क्रीज केलेली साईज त्यांची ग्रोथ फेजमध्ये जेव्हा साईज इन्क्रीज होते तेव्हा आपल्याला त्या ओगोनियामध्ये काय काय पाहायला भेटतं तर ते काय करतायत साईज इन्क्रीज झाली की प्रायमरी ओसाइट फॉर्म होतो. काय होतो प्रायमरी ओसाइट आणि याच्यामध्ये काय असतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम गोल्गी ॲपॅरेटस मायटोकॉन्ड्रिया इन्क्रीजिंग नंबर. त्याच्यानंतर थर्ड फेज आपण पाहिली मॅच्युरेशन फेज एकदम इम्पॉर्टंट फेज आपण पाहिली. या फेजेसमध्ये काय होतं एक्झॅक्ट ओजेनेसिस ही प्रोसेस होते म्हणजे इथं ओव्हम फॉर्म होतो. लास्ट फेज आहे आणि हा कधी होतो प्रायर टू फिमेल बर्थ ऑफ बेबी. फिमेल बेबी म्हणजे बर्थ होण्याच्या आधीचीच ही सगळी मॅच्युरेशन फेज आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे ही जी प्रायमरी ओसाइट आहे याच्यामध्ये काय होतं मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड हे फर्स्ट कॅरेक्टर आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आता प्रायमरी ओसाइट जो डिप्लॉइड प्रायमरी ओसाइट आहे हा कुठं भेटला आहे आपल्याला ग्रोथ फेजमध्ये. त्याच्यामध्ये काय होणार मॅच्युरेशन फेजमध्ये मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड या दोन प्रोसेस याच्यामध्ये होत आहेत. तर पहा प्रायमरी ओसाइट अंडरगोज मिओसिस फर्स्ट. याच्यामध्ये मिओसिस फर्स्ट झालं. त्याच्यानंतर मिओसिस फर्स्ट झालं की आपल्याला काय भेटलं द डिव्हिजन इज स्पिक्युलर इन दिस फिमेल. आपल्याला जेव्हा मिओसिस फर्स्ट त्या प्रायमरी ओसाइटमध्ये केलं ग्रोथ फेजमधल्या तेव्हा आपल्याला काय भेटलं दोन डॉटर सेल्स भेटले. ते कसे होते हॅप्लॉइड नंबरची एक आहे तो सेकंडरी ओसाइट एक आहे तो
पोलार बॉडी यांच्यामध्ये मिओसिस फर्स्ट ही प्रोसेस झाली आणि मिओसिस फर्स्ट ही प्रोसेस झाली तेव्हा आपल्याला अनइक्वल डिव्हिजन पाहायला भेटल्या. वन इज लार्ज कॉल्ड ॲज सेकंडरी ओसाइट, त्याला आपण एन म्हटलं ना, अनदर इज स्मॉल, वन इज कॉल्ड ॲज फर्स्ट पोलार बॉडी. आता त्याच्यानंतर काय होणार आहे, मिओसिस सेकंड होणार आहे. तर मिओसिस सेकंड होत असताना ही जी स्मॉल पोलार बॉडी डज नॉट एंटर इन मिओसिस सेकंड, इथपर्यंतच पोलार बॉडीपर्यंत स्टॉप होतं. ही जी फर्स्ट पोलार बॉडी इथपर्यंत ही प्रोसेस स्टॉप झाली, याच्यामध्ये मिओसिस सेकंड होणार नाही. मिओसिस सेकंड कोणामध्ये होतं तर सेकंडरी ओसाइटमध्ये. मग सेकंडरी ओसाइटमध्ये काय होणार, मिओसिस सेकंड ही प्रोसेस काय होणार, स्टार्ट होणार. तर ते जेव्हा स्टार्ट होते तेव्हा काय होतं आहे, इट डिव्हिजन इज फर्दर स्टॉप ॲट दी स्टेज अँड सेकंडरी ओसाइट. आता हे म्हणजे मिओसिस सेकंड डायरेक्टली होत असताना ही काय होते, या सेकंडरी ओसाइटचे डिव्हिजन स्टॉप होते आणि हे जे सेकंडरी ओसाइट इथे ग्राफियन फॉलिकल आणि ओव्हरीच्या बाहेर टाकले जातात. तेव्हा बाहेर टाकले जातात तेव्हा नंतरची प्रोसेस काय होते, ते कार्पस लुटेम आणि कार्पस अल्बिकन्स आपण तिथं पाहिलं ओव्हरीमध्ये. इथं ही प्रोसेस होते पहा. त्यांच्यामध्ये काय होत आहे, फर्टिलायझेशन घडून आणण्यासाठी मिओसिस सेकंडमध्ये जे सेकंडरी ओसाइटचे स्पर्म एंट्री करतात. सेकंडरी ओसाइटमध्ये स्पर्मने एंट्री केली की जो विडक्टचा ॲम्पुला रिजन आहे ते फर्टिलायझेशन टाईम असतो, तिथे त्यांचं फर्टिलायझेशन होतं. त्याच्यानंतर तिथंसुद्धा काय होतात, या सेकंडरी ओसाइटमध्ये जेव्हा मिओसिस सेकंड ही प्रोसेस होत असते, जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा अनइक्वल डॉटर सेल्स फॉर्म होतात. तिथंसुद्धा लार्ज आणि स्मॉल अशा होतात. लार्ज सेल आहे ती कोणती, ओव्हम, आणि जी स्मॉल सेल आहे ती सेकंड पोलार बॉडी. मग ही जी ओव्हम आहे, ह्या ओव्हमचं फंक्शन काय सांगितलं आपण, हा फिमेल गॅमेट अँड रेडी फॉर फर्टिलायझेशन. आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट एक शॉर्ट कन्सेप्ट ही नोट्समध्ये राईट करायची नाही, पण तुमच्या माहितीसाठी, कंप्लीशन ऑफ मिओसिस सेकंड अँड कंप्लीशन ऑफ फर्टिलायझेशन. मिओसिस सेकंड पण कंप्लीट झालं आणि काय झालं, फर्टिलायझेशन पण कंप्लीट झालं. ह्या सगळ्या हँड टू हँड प्रोसेस झाल्या. परंतु नंतर काय होतं, हे जे सेकंडरी ओसाइट आहे ते सेकंडरी ओसाइट डज नॉट रिसीव दी स्पर्म, हे स्पर्म रिसीव करत नाहीत. शेड अलॉंग विथ मेन्स्ट्रम ब्लड फ्लोच्या माध्यमातून ते बॉडीच्या बाहेर टाकले जातात. सो टुडे वी स्टॉप हिअर, रिमेनिंग पार्ट वी सी टुमारो.